पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना 6 महिन्यांपूर्वी सापडलेल्या दगडी रांजणाचा इतिहास आता समोर आलाय। विठ्ठलाचे थोर भक्त संत माणकोजी बुवा बोधले महाराज यांनी 1645 मध्ये येणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी हा रांजण दिला होता। या भल्या मोठ्या रांजणामध्ये 200 लिटर पाणी साठवता येतं। पूर्वीच्या काळी अशा रांजणांचा वापर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी केला जात असे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। विठ्ठल मंदिराचं जे 700 वर्षापूर्वीचं रूप द्यायचं काम चालू आहे, जतन संवर्धनाचं, त्याचं काम आता वेगाने सुरू झालेलं आहे। आणि या इथं खोदकामात अनेक गोष्टी सापडू लागलेल्या आहेत। यापूर्वी 6 महिन्यापूर्वी याच मंदिरामध्ये इथं एक दगडी रांजण सापडून आला होता। अतिशय वजनदार असलेला हा दगडी रांजण इथं सापडला होता। हा 2 टन वजनाचा दगडी रांजण आहे। जवळपास 200 लिटर पाणी यामध्ये मावू शकतं। हा या रांजण 6 महिन्यापूर्वीच्या वेळेला खोदकाम चालू होतं, त्यावेळी हा रांजण सापडून आला होता। आता ह्याचा मंदिर समितीने ज्यावेळी याचा तपास करायला सुरुवात केली, त्यावेळी नवीन माहिती समोर आलेली आहे। विठ्ठलाचे जे भक्त होते माणकोजी राजे बोधले यांनी हे रांजण इथं विठ्ठल मंदिराला भाविक जे येतात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भेट दिला होता। साधारण 1642 साली हा रांजण इथं देण्यात आलेला होता। माणकोजी बोधले हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते। विठ्ठल मंदिरातला नगारखाना सुद्धा त्यांनीच चालू केला होता, पाणपोई त्यांनीच चालू केली होती। इतकंच नव्हे तर विष्णू पदाचं जे दगडी बांधकाम होतं ते सुद्धा त्यांच्या काळात झालेलं होतं। आणि त्यांनी दिलेला हा रांजण आता वर आलेला आहे। ज्यावेळेला खोदकाम झालं त्यावेळी जमिनीखाली गेलेला हा रांजण वर काढण्यात आलेला आहे। एकंदर हा एक रांजण आहे, अशा अनेक रांजण असण्याची शक्यता आहे। जसं जसं हे खोदकाम आणि बाकीच्या गोष्टी येतील त्यावेळेला अनेक गोष्टी यातून समोर येणार आहेत। त्या विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी विभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।